रक्ताच्या गुठळ्या तयार होणं ही गंभीर बाब असू शकते. डॉक्टरांनी दिलेले रक्त पातळ करणारी औषधं किंवा इतर उपचार आवश्यक असतात. मात्र काही पदार्थ रक्तवाहिन्यांचे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि भविष्यात गुठळ्या होण्याचा धोका कमी करण्यासाठी मदत करू शकतात. जसं की लसूण. लसणामध्ये असलेले सल्फरयुक्त घटक रक्ताच्या प्लेटलेट्सचं चिकटणं काही प्रमाणामध्ये कमी करू शकतात. म्हणून दररोज 1 ते 2 कच्च्या पाकळ्या किंवा शिजवून खाऊ शकता. रक्त पातळ करणारी औषधं घेत असाल तर जास्त प्रमाणात घेणं टाळा. आलं. आल्यामध्ये जिंजिरॉल नावाचं संयोग असतं आणि ते रक्त पातळ करण्यास मदत करतं. आल्याचा चहा किंवा तुम्ही आलं जेवणात वापरू शकता. हळद. हळदीतील कर्क्युमिन दाह कमी करण्यास मदत करतं आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यास फायदेशीर आहे. कोमट दुधात किंवा स्वयंपाकामध्ये तुम्ही हळद वापरू शकता. ओमेगा 3 युक्त मासे जसे की सॅल्मन, सार्डिन, मॅकरल म्हणजेच बांगडा हे रक्तवाहिन्यांचं आरोग्य सुधारवण्यास मदत करतात. जवस. जवसामध्ये ओमेगा 3 आणि फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं. 1 ते 2 चमचे भाजून किंवा पूड करून तुम्ही खाऊ शकता. अक्रोडमधील चांगले फॅट्स हृदय आणि रक्तवाहिन्यांसाठी फायदेशीर असतात. हिरव्या पालेभाज्या, पालक, मेथी, शेपू यामध्ये पोषक घटक भरपूर असतात. त्यामुळे यांचाही तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता. अचानक जास्त किंवा कमी प्रमाणामध्ये खाऊ नका. प्रत्येकाचं प्रमाण मर्यादित ठेवा. द्राक्षे, स्ट्रॉबेरी नक्कीच खाऊ शकता. यामुळे रक्तवाहिन्यांचं संरक्षण होऊ शकतं. टोमॅटो. टोमॅटोमधील लायकोपीन हृदयाच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे. लिंबूवर्गीय फळे जसं की संत्री, मोसंबी, लिंबू यामध्ये व्हिटॅमिन सी असतं आणि हे रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी मदत करतं. डाळिंब. डाळिंबामधील अँटीऑक्सिडंट रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करू शकतात. पुरेसं पाणी प्या. शरीरात पाण्याची कमतरता असेल तर रक्त अधिक घट्ट होऊ शकतं. त्यामुळे पाणी पुरेसं प्या. दररोज 30 ते 45 मिनिटे चाला. जास्त वेळ एकाच जागी बसून राहू नका. धूम्रपान पूर्णपणे टाळा. वजन नियंत्रणामध्ये ठेवा. रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणामध्ये ठेवा. पुरेशी झोप घ्या. कोणते पदार्थ मर्यादित ठेवावे तर तळलेले पदार्थ, ट्रान्स फॅट असलेले पदार्थ, जास्त साखर, जास्त मीठ, प्रक्रिया केलेले मांस यांचं प्रमाण मात्र नक्कीच मर्यादित ठेवा. जंक फूड, फास्ट फूड, सॉफ्ट ड्रिंक्स कमी घ्या. जर ही लक्षणं दिसत असतील तर नक्कीच डॉक्टरांकडे जा. जसं की एका पायाला अचानक सूज येणं, वेदना येणं, लालसरपणा जाणवणं, अचानक छातीत तीव्र दुखणं, श्वास घ्यायला त्रास होणं, बोलण्यात अडचण निर्माण होणं, हातपाय सुन्न होणं, चेहरा वाकडा होणं ही लक्षणे दिसत असतील तर नक्कीच डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेऊन उपचार घेणं खूप गरजेचं आहे. अन्यथा आपल्या जीवाला भविष्यामध्ये धोका निर्माण होऊ शकतो. तेव्हा आपली जीवनशैली जर तुम्ही सक्रिय ठेवली तर नक्कीच बऱ्याचशा आजारापासून आपण दूर राहू शकतो.